नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर घरच्या गावाचं गणपतीचं विसर्जन करून आम्ही आलो पुण्यामध्ये. घरचे गणपती 7 दिवस असल्यामुळे बराच म्हणजे 7 दिवस गावालाच गेले. त्याच्यानंतर मग आल्यानंतर आम्ही म्हटलो चला गणपती पाहून येऊया. नंतर परत वेळ नव्हता. डेकोरेशन पाहून आतमध्ये जायचा मोह काय आवरला नाही. मग वेदांचे बाबा गाडीजवळच थांबले आणि वेदांत आणि मी मंदिरात गेलो. तर हे पहा इतकं सुंदर, जसं जसं पुढं चाललं होतं तसं तसं आकर्षक असे लाईट वगैरे इतकं सुंदर वाटत होतं. एकदम प्रसन्न वाटलं. आम्ही इथं बाप्पांचं दर्शन घेतलं. वेदांत पण माझा इथं नमस्कार करतो. लहान मुलांना सांगावं लागत नाही आता, कारण की गणपती बाप्पा दिसले की आपोआप हात जोडले जातात. हे बघा इतकी सुंदर मूर्ती होती त्यांची. त्याच्यानंतर वेदांतला बाहेरही फोटो काढायचा मोह आवरला नाही. वेदांत म्हटला मम्मा मला फोटो काढायचा. लोक धक्काबुक्की करत तरी फोटो काढत होता. इथं आम्ही दोघांनी पण एक चान्स मारून क्लिक केला. त्यानंतर आम्ही निघालो पुढे आम्ही शिवपार्वती विवाह सोहळा पाहिला. पुढे जाऊन महादेव जसे पार्वतींसोबत विवाह सोहळा करायला पुढे सरकत होते, तसंच मोबाईल पण तेवढेच वर येत होते सगळ्यांचे व्हिडिओ काढण्यासाठी. आणि आम्ही बाहेरूनच गणपती पाहिले, कारण की वेदांत लहान असल्यामुळे आम्ही गर्दीत शिरलो नाही. कोथरूड वगैरे याच एरियामध्ये आम्ही फिरलो. अजून एक ठिकाणी वेरूळच्या लेणींचा देखावा केला होता पूर्ण. आम्ही पूर्ण मंदिरात जाऊन आलो. उशीर झाला होता. मग काय जेवणावर असं जाऊन ताव मारला मस्तपैकी. जेवण वगैरे केलं आणि बघा वेदांतला परत एकदा फोटो काढायचा मोह आवरला नाही. पुन्हा एकदा फोटो काढला. तर नक्की सांगा आमचा मिनी व्लॉग कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.